नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. एक वेगळा विषय घेऊन आपण तुमच्यासमोर आलो. विषयाचं शीर्षक बघून तुम्हाला कदाचित असं वाटेल की काही गमतीशीर बोलतोय की काय. शीर्षक आहे, बाबूराव या कदमांना अंकुश घाला. आता कदमांना अंकुश घाला या शब्दानंतर तुम्हाला असं वाटेल की मी कोण्या व्यक्तीबद्दल बोलतोय का, पण मला बोलायचं आहे ते प्रवृत्तीबद्दल. कदम हा शब्द पाऊल या अर्थाने घ्या आणि अंकुश हा शब्द निर्बंध अर्थाने घ्या. काही पावलांवरती निर्बंध घालणं आता आवश्यक आहे. मराठवाड्यामध्ये MGM ही संस्था नावाजलेली आहे, ज्या संस्थेविषयी लोकांच्या मनात प्रचंड आदर आहे. आता या संस्थेच्या थेट नसलेलं पण या संस्थेच्या चालकांच्या मालकीचं असलेलं एक वृत्तपत्र आहे, ज्याचं नाव लोकपत्र. त्याच्यामध्ये एक अग्रलेख छापून आला आणि त्या अग्रलेखामुळं गोंधळ उडालेला आहे. वर्तमानपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाविषयी किंवा त्यांच्या अधिकाराविषयी आम्हाला काहीही बोलायचं नाही आहे. मुद्दा हा आहे की त्यात जी भाषा वापरली गेली आहे ती भाषा किंवा एका विशिष्ट समूहाविषयी असलेली भावना, आक्षेप त्यावर आहे. अंकुशराव, ज्यांना बाबूराव या नावाने ओळखलं जातं, ते अंकुशराव कदम किंवा माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्याविषयी मराठवाड्यातील माणसांच्या मनामध्ये कमालीचा आदर आहे. यांनी संस्था उभी केली आहे आणि वेगवेगळ्या लोकांना कामाला लावलेलं आहे. मोठी रोजगार निर्मिती MGMनं केलेली आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे MGM ही एक शैक्षणिक संस्था आहे, ज्याला नुकतंच अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. आता MGMच्या कॅम्पसचे स्वतंत्र कुलगुरू आहेत, जे डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्याकडे ती जबाबदारी आहे आणि कुलपती म्हणून अंकुशराव कदमांच्याकडे जबाबदारी आहे. शैक्षणिक संकुलाचा विस्तार करणारी MGM ही संस्था अनेक शिक्षकांना रोजगाराला लावणारी आहे. अनेक शिक्षकांच्याकडून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून घेणारी आहे. त्यामुळं या संस्थेच्या चालकांच्या मनामध्ये शिक्षकांच्या विषयीचा आदर असणं स्वाभाविक आहे आणि तो असायलाच पाहिजे. आणि ही संस्था आपल्या शिक्षकांविषयीचा आदर दाखवत आलेली आहे. त्यामुळं कदम परिवार किंवा MGM यांच्याविषयी कोणताही आक्षेप असायचं कारण नाही किंवा तो आक्षेप ॲनालायझर व्यक्त करत नाही. या स्पष्टीकरणानंतर आता मी मूळ विषयाकडे येतो. लोकपत्र, जे MGM परिवाराचं एक दैनिक आहे, त्याच्यामध्ये एक अग्रलेख छापून आला आणि त्या अग्रलेखामध्ये शिक्षकांच्या विषयीची अत्यंत घृणास्पद भाषा वापरण्यात आलेली आहे. मुळात आता गुरुजी, शिक्षक या शब्दाला मास्तर हा शब्द मिळाला. खरं तर मास्तर या शब्दाचा अर्थ आमचे मित्र अनिरुद्ध जोशी फार छान सांगतात, कारण ते मला मास्तर म्हणून बोलतात. ते म्हणतात, माचा स्तर ज्याला असतो तो असतो मास्तर. ज्याला आईच्या स्तरावर जे बघितलं जातं, म्हणजे आई पहिला गुरु असते, जी बोलायला शिकवते आणि कसं बोलायचं ते शिक्षक शिकवतात, म्हणून त्याला मास्तर हा शब्द मिळाला. आपल्याकडं त्या शब्दाचा फार गैरवापर सुरू झाला, कारण पेटीवाल्याला पेटी मास्तर म्हणायची ज्या दिवशीपासून सवय लागली आणि हा पेटीवाला तमाशात वाजवायला लागला, तेव्हा त्या शब्द अर्थाचा थोडंसं खच्चीकरण झालं. पण तरीही शिक्षक, मास्तर, गुरुजी या शब्दाविषयी असलेला आदर प्रचंड आहे. म्हणजे अगदी पेटीवाल्याला सुद्धा मास्तर म्हणताना त्याच्याविषयीचा आदरभाव व्यक्त होत असतो. याच शिक्षकांच्या विषयी मास्तर हा शब्द पुन्हा अजून जोडतोड करत तिथल्या संपादकांनी, कार्यकारी संपादकांनी वापरलेला आहे. आता मुद्दा येतोय, तो शब्द वापरल्यानं काय फरक पडला. मुळात जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळेतील शिक्षकांच्या पगाराकडे बघून आणि काम करत नाहीत असा भाव मनात ठेवून तुम्ही जर हे व्यक्त करत असाल तर थोडंसं थांबा. तसं करणं खाईचं होईल. कारण शिक्षक जरी सरकारी असेल तरी गैरसरकारी आणि खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळातील देखील म्हणजे शिक्षक आहेत, ज्यांची अवस्था सध्या वाईट आहे. तुम्हाला एक आकडेवारी जी बातमीच्या स्वरूपात प्रकाशित झाली आहे, तशाच एका दैनिकाने ती छापलेली बातमी आहे, ती बातमी तुमच्यासमोर मला दाखवायची आहे. त्या बातमीत असं म्हटलं आहे की जवळपास महाराष्ट्रातल्या 27 शिक्षकांचा मृत्यू
विना अनुदानित विद्यालयातील शिक्षकांचा मृत्यू कोरोना काळामध्ये झालेला आहे आणि हा मृत्यू कोरोना झाल्यामुळे नाही तर जगण्याच्या चिंतेमुळे झालेला आहे. एकीकडं 27 शिक्षकांचा जीव जातो आहे पगार मिळत नाही म्हणून, जगण्यासाठी पैसे नाहीत म्हणून, आणि दुसरीकडे आपण त्या लोकांचा उपहास करतो आहे. जरा इंग्रजी शाळांची काय अवस्था आहे बघताय, ज्या विनाअनुदानित आणि केवळ पालकांच्या फीसवर चालतात त्या. कोरोना काळ चालू आहे त्यामुळं पालकवर्ग फीस भरायला तयार नाही आहे किंवा तो भरू शकत नाही आहे. ती भरावी की नाही भरावी यावर बोलत नाही, तो भरू शकत नाही आहे. अशा स्थितीमध्ये शेकडो इंग्रजी शाळांमध्ये हजारो शिक्षक काम करत आहेत आणि या शिक्षकांची पगार मागच्या कित्येक महिन्यापासून झालेली नाही आहे. अनेक शिक्षकांना आपल्या घराचं भाडं देणं, शहरामधल्या घराचं भाडं देणं अशक्य झालेलं आहे. अनेकांना रोज घर कसं चालवायचं हा प्रश्न पडला आहे. अगदी सरकारी धान्याचं किट मिळालं किंवा कुठल्या मदत करणाऱ्या माणसाने धान्याचं किट दिलं तर खूप बरं होईल अशी आशा ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली आहे. ही इंग्रजी शाळांच्या शिक्षकांची वाईट अवस्था आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे. गब्बर संस्थाचालकांनी लाखो रुपये घेऊन कधीतरी अनुदान मिळेल या आशेवर या शिक्षकांना झुलवत ठेवलेलं आहे. असे हजारो शिक्षक आहेत जे आजही आज ना उद्या पगार होईल म्हणत काम करत आहेत. परवा एक बातमी आली होती, औरंगाबादचीच होती. एका माणसानं कामाला सुरुवात केली, हळूहळू ग्रँट येईल आणि पूर्ण पगार मिळेल म्हणून. कामाला सुरुवात केल्यानंतर त्याला मुलगा झाला, तो शिकला आणि मुलाची कमाई सुरू झाली, पण बापाची पगार मात्र सुरू झाली नाही. अशी विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था आहे. बरं, सरकारी शाळेतल्या शिक्षकांना खूप पगार आहे किंवा खूप पेन्शन मिळतं असं जरी विचार केला आपण तरीही सरकार त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेतं. जनगणना करायची आहे, बोलवा शिक्षकांना. कुठला सर्वे करायचा आहे, बोलवा शिक्षकांना. पोलिओचे डोस द्यायचे आहेत, बोलवा शिक्षकांना. जनजागृती करायची आहे, बोलवा शिक्षकांना. मतदार नोंदणी करायची आहे, बोलवा शिक्षकांना. मतदान करायचं आहे, मतमोजणी करायची आहे, काम कोणतंही असो, शिक्षकांना बोलवल्याशिवाय पूर्ण होत नाही. अगदी कोरोना काळात माझं घर माझी जबाबदारी अशी घोषणा देण्याच्या आधी सर्वेक्षणाची कामं याच शिक्षकांच्याकडून करून घेण्यात आली होती. कोणत्याही कामाला, मग ते शैक्षणिक असो की गैरशैक्षणिक, या कामाला शिक्षक कधीच नाही म्हणत नाही. मुकी बिचारी कुणीही हाका अशी अवस्था आहे. मी असं म्हणत नाही की शिक्षक सगळेच चांगले आहेत. काही अपवाद आहेत, काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी संघटनांची वाद आहेत, काही ठिकाणी पुढारपण करणारे शिक्षक आहेत, काही ठिकाणी राजकारण करणारे शिक्षक आहेत. हे जरी खरं असलं तरी बहुसंख्याक शिक्षक हा प्रामाणिकपणे काम करत आलेला आहे. त्यांना मास्तरड्या हा शब्द वापरून बोलणं, काही मराल का असा शब्द वापरणं एका दैनिकाला नक्कीच शोभणारं नाही आहे. आणि खास करून त्या दैनिकाला, ज्या दैनिकाच्या परिवारामधून अनेक विद्यालयं, महाविद्यालयं चालवली जातात, जिथे डॉक्टर घडवणारी शिक्षक आहेत, जिथे अभियंता घडवणारी शिक्षक आहेत, जिथे पत्रकार घडवणारी शिक्षक आहेत, त्यांच्या विषयामध्ये आपण अशा स्वरूपाची भावना व्यक्त करणं म्हणजे आपल्याच संस्थेतील शिक्षकांना सुद्धा अपमानित केल्यासारखं आहे. कोणत्याही विषयात तुम्हाला मत व्यक्त करायचं आहेच, तुम्हाला काही लिहायचं आहेच, तर शिक्षकांनो अधिक काम करा, काय फरक पडतो अशी शब्द वापरली असती तर कदाचित चालून गेलं असतं. किंवा अधिक काम करायला शिक्षकांना हरकत काय असंही लिहिलं चाललं असतं. पण ज्या स्वरूपामध्ये, ज्या भाषेमध्ये हे व्यक्त झालं आहे ती भाषा नक्कीच परवडणारी नाही, त्या संस्थेला परवडणारी नाही. खास करून त्या संस्थेमध्ये, ज्या संस्थेत खूप चांगली माणसं घडवण्याचं काम होतं, खूप चांगली माणसं सांभाळण्याचं काम होतं, ज्या संस्थेतले शिक्षक खादीचे ड्रेस कसे बनवावे हे शिकवतात, ज्या संस्थेतले शिक्षक महागामीसारखा उत्तम नृत्यशाळा चालवतात जिथे अनेक कलाकार घडतात, ज्या संस्थेमध्ये अभियंते घडतात, ज्या संस्थेमध्ये हिमरूचं वेगळं प्रशिक्षण देणारी शिक्षक जन्माला आलेली आहेत, सांभाळली गेलेली आहेत, त्या संस्थेतल्या एका व्यक्तीने मास्तरड्या असा शब्दप्रयोग करणं नक्कीच योग्य नाही, जे संस्कृतीला धरून होणार नाही. शिक्षकांच्या बाजूनी विचार करायचा झाला तर ही भाषा त्यांच्या कर्तृत्वाचा, एखाद दुसऱ्या शिक्षकाचा अपवाद वगळला तर सगळ्याच शिक्षकांच्या, एकूण शिक्षक समूहाचा, समर्पणाचा हा अपमान होईल,
हा अपमान घडू नये यासाठी ज्यांना लाडानं ज्यांना आदरानं बाबूराव म्हणतात त्या अंकुशराव कदमांनी आता असं लिहिणाऱ्या कदमांना, असं पडणाऱ्या पावलांना स्वतःच अंकुश घालायला हवा. बाबूरावच आता याबाबत निर्णय घेऊ शकतील. नमस्कार.